आता बातमी आहे अॅनालॉग पनीरवर घालण्यात आलेल्या बंदी संदर्भातली। महाराष्ट्रामध्ये 30 जुलैपासून अॅनालॉग पनीरवर बंदी घालण्यात आली। अन्न आणि औषध प्रशासनाच्या आयुक्त तुकाराम मुंढेंनी या संदर्भामध्ये अॅनालॉग पनीर निर्मिती, साठवणूक, विक्रीवर वर्षभर बंदी घालण्यात आल्याचं जाहीर केलंय। काही दिवसांपूर्वी बाजारपेठेतून गोळा करण्यात आलेल्या अॅनालॉग पनीरच्या नमुन्यांमध्ये भेसळ असल्याचं आढळलं। दरम्यान अॅनालॉग पनीरमुळे काहींची प्रकृती बिघडल्याचंही मुंढेंकडून स्पष्ट करण्यात आलं। त्यामुळे अॅनालॉग पनीरवर बंदी घालण्यात आली। पनीर अॅनालॉग हे दिसायला पनीर सारखंच असतं, त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांची दिशाभूल होण्याची शक्यता असते। हॉटेल, रेस्टॉरंट, केटरर्स, क्लाउड किचन आणि इतर खाद्यसेवा स्थापनांना अशा प्रकारचं पनीर कोणत्याही खाद्यपदार्थामध्ये वापरण्यास मनाई करण्यात आली आहे। ग्राहकांची दिशाभूल करणारी कोणतीही कृती अन्न सुरक्षा कायद्याचं उल्लंघन मानली जाईल, असं एफडीएने स्पष्ट केलंय। तर अॅनालॉग पनीर नेमकं कसं बनतं पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। अॅनालॉग पनीर दूध, मिल्क पावडर, वनस्पती तेल, स्टार्च आणि इतर घटकांपासून बनतं। संपूर्ण महाराष्ट्रात अॅनालॉग किंवा नॉन डेअरी पनीरच्या उत्पादनावरती, प्रक्रियेवरती, साठवण्यावरती, वाहतूक, वितरण व विक्रीवरती 1 वर्षाची बंदी लागू घातलेली। 1 वर्षाची यासाठी असते की आपण त्याचा रिव्ह्यू करतो आणि पुढे कंटिन्यू करायचे असेल तर मग त्याद्वारे परत रिपीट आपण आदेश करतो। तर अस्सल आणि अॅनालॉग पनीरमध्ये नेमका काय फरक आहे पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। दुधापासून बनणाऱ्या पनीरमध्ये प्रथिने आणि कॅल्शियम हे मुबलक प्रमाणामध्ये असतात। त्यानंतर अस्सल पनीरची चव आणि सुगंध देखील वेगळा असतो। अॅनालॉग पनीर तयार करण्याचा खर्चही कमी येतो। हॉटेल आणि फूड इंडस्ट्रीमध्ये अॅनालॉग पनीरचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये होतोय। जवळजवळ 35% सॅम्पल्समध्ये अनसेफ किंवा सबस्टँडर्ड अशा प्रकारच्या फाइंडिंग हे जे अॅनालॉग पनीर आहे त्याच्यामधून आपल्याला आढळलेले आहेत आणि त्याचा परिणाम लोकांच्या हेल्थवरती होतो। आणि म्हणून हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, केटरर्स, क्लाउड किचन्स व इतर ज्या खाद्य देणाऱ्या पुरवणाऱ्या संस्था आहेत यांच्या माध्यमातून पनीरचा पूर्णपणे वापर हा आपण आता प्रतिबंधित केलेला आहे। राज्याच्या विधानसभेमध्ये एखादा प्रश्न मांडला आणि त्याला यश येतं याचं उत्तम उदाहरण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे। आणि ह्या निर्णयामुळे अनेक ग्राहकांचे, आपल्या लहान लहान बालकांचे, कारण मी त्यावेळेस म्हणालो होतो की आपण आपल्या लहान मुलांना, जनतेला तेलाचे गोळे खायला देतोय आणि आज या ऑर्डरमध्ये स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे की जे सॅम्पल्स एफडीएने मागच्या 1 वर्षामध्ये उचलले होते त्याच्यामध्ये बरेचसे सॅम्पल्स हे म्हणजे सबस्टँडर्ड होते, काही फेल झाले होते आणि काही हे कन्झम्पशनसाठीच अलाउड नव्हते किंवा कन्झम्पशनच्या दृष्टिकोनातून हे घातक सॅम्पल्स होते। त्यामुळे नक्कीच हा एक खूप मोठा निर्णय आहे आणि या निर्णयाचं मी स्वतःच नव्हे तर राज्यातील प्रत्येक ग्राहक याचं स्वागत करत आहे आणि याचा फायदा ग्राहकांना आणि सगळ्यात महत्त्वाचा आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांना झाल्याशिवाय राहणार नाही।